पुढची बातमी बघूयात। आठवड्याभरात मुंबईमध्ये पुन्हा एकदा चाकू हल्ल्याची घटना घडली आहे। माहीम रेल्वे स्थानक परिसरामध्ये हा चाकू हल्ला झाला। यामध्ये तरुण जखमी झालाय। तर सीएसएमटी स्थानकाबाहेर एकानं कोयता उगारल्याची घटना घडली। तर याआधी चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये चाकू हल्ला झाला होता। या तरुणाचा मृत्यू झाला। चाकू हल्ल्याच्या या 3 घटना गेल्या आठवड्यातल्या। तर बोरिवली लोकल हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांची बदली करण्यात आली आहे। बोरिवली रेल्वे जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे। दत्तात्रय खोपिलकरांच्या कल्याणच्या पंढरीनाथ कांदेंची नियुक्ती झाली आहे। तर सूत्रांच्या माहितीनुसार सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील काही रेल्वे पोलीस ठाण्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तातडीनं बदल्या करण्यात आल्या आहेत। बोरिवली लोकल हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांच्या तातडीनं बदल्या करण्यात आल्या आहेत। बोरिवली रेल्वे जीआरपीच्या सूत्रांच्या माहितीनुसार सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील काही रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तातडीनं बदल्या केल्या गेल्या आहेत। आता मुंबई सीएसएमटी स्थानकाबाहेर कोयता उगारल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी तरुणाकडून कोयता हिसकावून घेतला। या घटनेमध्ये कुणी जखमी झालं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। एका व्यक्तीने एक्सवरती पोस्ट करून पोलिसांना याबद्दल माहिती दिली। तर मुंबईतल्या माहीम स्थानक परिसरामध्ये एका तरुणावरती चाकू हल्ल्याची घटना घडली। चर्चगेट नालासोपारा लोकलमधील घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली। चालताना धक्का लागून मोबाईल खाली पडला। या कारणावरून तरुणावरती चाकू हल्ला करण्यात आलाय। तरुणानं माफी मागितली तरी देखील त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आला। जखमी तरुणावरती सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। आता बातमी पुण्यातनं तिथे कोथरूड परिसरामध्ये तरुणावरती कोयत्यानं हल्ला झाला। किरकोळ भांडणांना हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे। अभिजित ओवाळ नावाचा तरुण हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालाय। पुण्याच्या कोथरूड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला। फैयाज प्रेमजी या व्यक्तीनं मोहर्रमच्या मिरवणुकीमध्ये पेनकिलर म्हणून विषारी गोळ्यांचं वाटप केलं। पोलिसांकडून या प्रकरणात दहशतवादी कट असल्याच्या अँगलनं तपास सुरू आहे। हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आलाय। भायखळ्यातल्या मोहरमच्या मिरवणुकीत फैयाज प्रेमजी नावाचा व्यक्ती पेनकिलर म्हणून कॅप्सूलचं वाटप करत होता। या प्रत्येक कॅप्सूलमध्ये त्यानं 1 ग्रॅम झिंक फॉस्फॉइड मिसळलं होतं। झिंक फॉस्फॉइड हे उंदीर किंवा घुशी मारण्यासाठी वापरण्यात येतं। झिंक फॉस्फॉइड मिसळलेल्या या गोळ्या फैयाज प्रेमजी हा व्यक्ती मिरवणुकीतल्या लोकांना वाटत होता। थोड्या गोळ्या वाटलेल्या असताना मुंबई पोलिसांना त्याचा संशय आला। त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत कॅप्सूलचा साठा जप्त केला। यानंतर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची तब्येत बिघडल्याची तक्रार झाली। फैयाज प्रेमजीनं दिलेली कॅप्सूल खाऊनच संबंधित व्यक्तीची तब्येत बिघडल्याचा संशय आहे। तर पोलिसांनी फैयाज प्रेमजीकडून तब्बल 14,900 कॅप्सूल जप्त केल्यात। फैयाज प्रेमजीनं ऑनलाईन साईटवरून 3,000 कॅप्सूल आणि 50 किलो झिंक फॉस्फॉइड खरेदी केलं होतं। हा जे आरोपी आहे ज्याचं नाव आहे फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याचा उद्देश एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोहोचवण्याचा होता। अटक आरोपी फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाइड नावाचा पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते। आतापर्यंत 14,900 कॅप्सूल्स हे जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्राम झिंक फॉस्फाइड हे त्याने मिक्स केलेला आहे। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये विषारी गोळ्या वाटणारा फैयाज प्रेमजी हा उच्च शिक्षित आहे। तो पुण्याच्या विमाननगर परिसरात राहतो। त्याचं शिक्षण BBA पर्यंत पूर्ण झालं असून तो एका खासगी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असल्याची ही माहिती आहे। याआधी तो इराक आणि इराणला जाऊन आलाय। त्यामुळे फैयाज प्रेमजीच्या या कृत्यामागे कोणता दहशतवादी अँगल आहे का याचा तपास मुंबई पोलीस करतायत। आरोपीची वय 39 वर्ष आहे। तो राहणार विमाननगर पुण्याचा आहे आणि त्याची एज्युकेशन BBA आहे
आणि मागच्या वर्षी तो 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे. आतापर्यंत हे माहिती समोर आलेली आहे.